नमस्कार, कसे आहात सगळे? माझं नाव आहे श्रद्धा आणि माझ्या नवीन यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. येस, हा माझा नवीन यूट्यूब चॅनल आहे आणि त्यातीलच हा नवीन पहिला माझा ब्लॉग आहे. ॲक्च्युली मी खूप दिवसांपासून विचार करत होते की माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल मी ओपन करू आणि त्यामध्ये मी डेली व्लॉग्स अपलोड करू. आणि हाच तो दिवस आहे, हीच ती वेळ आहे की मी माझा पहिला डेली व्लॉग माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे. सो तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि माझा पूर्ण प्रयत्न राहील की मी माझ्या व्लॉग्स आणि माझ्या व्हिडिओज थ्रू तुम्हा सगळ्यांना माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी छान प्रेमाने बांधून ठेवील. आणि मला सुद्धा खात्री आहे की तुम्ही सुद्धा तुमचं प्रेम मला लाईक्स आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून दाखवत राहाल. तर मी तुम्हाला माझ्याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन सांगते. मी बाय प्रोफेशन टीचर आहे आणि बाय पॅशन मी फोटोग्राफर आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, व्हिडिओग्राफर आहे आणि मला पेंटिंगची पण खूप आवड आहे. आणि सिन्स मला व्हिडिओग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीची आवड आहे, मी हाच निश मुद्दाम निवडला आहे, डेली व्लॉगिंग. कारण डेली व्लॉगिंग इज नथिंग बट व्हिज्युअल स्टोरी टेलिंग असं मला वाटतं. आपण जनरली जेव्हा कोणाला गोष्ट सांगतो एखादी, तेव्हा त्या गोष्टीचा मजकूर तेवढा महत्त्वाचा नसतो जेवढा तुम्ही कशा पद्धतीने ती गोष्ट नरेट करताय. स्टोरी नरेशन ही जास्त महत्त्वाची गोष्ट असते असं मला वाटतं. आणि तीच गोष्ट, तेच स्किल लोकांना आपल्यासोबत बांधून ठेवतं. तर माझा पूर्ण प्रयत्न राहील की माझ्यातलं हे स्किल मी माझ्या ब्लॉगिंगमध्ये दाखवू. आता थोडंसं पर्सनल लाईफबद्दल शेअर करते. माझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे मी आणि माझा नवरा आम्ही दोघे या घरात राहतो आणि माझ्या सासूबाई वेगळ्या राहतात. पण तरीसुद्धा मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल की आमच्यामध्ये खूप छान बॉन्डिंग आहे. म्हणजे आमचं कुटुंब, आमच्या कुटुंबामध्ये मी, माझा नवरा अमित आणि माझ्या सासूबाई, आम्ही तिघेच आहोत. आणि आमच्यात खरंच खूप छान प्रेमाचं बॉन्डिंग आहे, जे तुम्हाला येत्या माझ्या व्लॉग्समध्ये, व्हिडिओजमध्ये नक्कीच दिसेल. तर आज मला असं वाटत होतं की मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवू. म्हणजे नुसतंच तुमच्याशी बोलण्यापेक्षा मी काहीतरी म्हणजे माझी एखादी दिनचर्या किंवा कसलं तरी रुटीन तुम्हाला दाखवू. खूप सिम्पल रुटीन आहे. आता संध्याकाळचे 7 वाजलेत, त्यामुळे मी देवाला दिवा लावण्यापासून सुरुवात करणार आहे आणि त्यानंतर मी किचनमध्ये जाणार आहे जेवण बनवण्यासाठी. अमित आता सध्या घरी नाही आहे, तो आता कामावरनं येईल आणि तो येईपर्यंत मला जेवण रेडी ठेवायचं आहे. तर चला आपण जाऊयात किचनमध्ये. तर देवासमोर दिवा लावून झालेला आहे. आता आपण जेवणाची तयारी करूयात. तर संपूर्ण दिवाळी मी आणि आम्ही घरी नव्हतो, त्यामुळे घरात बऱ्याचशा वस्तू नव्हत्या रोजच्या लागणाऱ्या. तर त्यामुळे मी आता ब्लिंकिट केलं. तर ब्लिंकिटवरनं मी एक चिकन मागवलेलं आहे, बटाटे मागवलेत, हिरव्या मिरच्या पण मागवल्यात, अंडी मागवली उद्याच्या ब्रेकफास्टसाठी आणि दही मागवलेलं आहे. तर मी युजली कधी ब्लिंकिट किंवा झेप्टो करत नाही, मला ते फार आवडत नाही. मी स्वतः जाऊन मार्केटमधनं भाज्या आणि ह्या सगळ्या वस्तू आणत असते. पण सिन्स आज मला थोडीशी कामं होती, घरातली पण थोडी साफसफाई होती आणि बऱ्याच गोष्टी होत्या, व्लॉगिंग करायचं होतं, त्यामुळे मी फटाफट झेप्टो केलं, ब्लिंकिट केलं, सॉरी. सो चला आता मी पटकन जेवण करायला घेते, म्हणजे आम्ही येईपर्यंत माझं जेवण, मॅक्झिमम जेवण तरी रेडी असेल. तर आता मी चिकन पुलाव बनवतीये. सगळ्यात सोपी रेसिपी आहे, 1 पॉट रेसिपी आहे, फार त्याच्यासाठी झंझट नाही आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ भिजत घालायचे. तर मी काही बासमती वगैरे वापरत नाहीये. माझ्याकडे हा आंबेमोर तांदूळ आहे, तर मी तोच वापरणार आहे आणि मला तोच आवडतो चिकन पुलाव बनवताना. बिर्याणी बनवताना मी बासमती वापरते, पण जेव्हा मी चिकन पुलाव बनवते तेव्हा मी हा आंबेमोर तांदूळच वापरते. हा मला खूप आवडतो आणि याचा चिकन पुलाव खरंच खूप सुंदर होतो. तुम्ही पण वापरून बघा. सो चला सुरुवात करूयात. मी कायम भात बनवण्याआधी भाताचं प्रमाण म्हणजे तांदळाचं प्रमाण या वाटीने घेत असते. तर जसं आता आम्ही 2 जण आहोत, तर मी 2 वाट्या तांदूळ असा प्रमाण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर तांदूळ छान असे धुवून घ्यायचे आहेत 2-3 वेळा आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आणि त्यानंतर मग मी चिकन पण इथे धुवून घेतलं छान. आणि हो, मी जेव्हा बाजारातनं हिरव्या मिरच्या आणते तेव्हा मी त्यांची देठं मोडून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवत असते. म्हणजे डब्यात सगळ्यात आधी मी खाली एक टिश्यू पेपर अंथरते, त्याच्यावरती मी हिरव्या मिरच्या ठेवते, देठं मोडलेल्या हिरव्या मिरच्या ठेवते आणि त्यावरून पुन्हा मी दुसरा टिश्यू पेपर ठेवते आणि मग झाकण लावते डब्याचं.
असं केल्याने मिरच्या खूप दिवस टिकतात, फ्रेश राहतात फ्रीजमध्ये. आणि अशाच पद्धतीनं मी कोथिंबीर आणि कांद्याची पातसुद्धा स्टोअर करते. आपली पुलावसाठीची पूर्वतयारी करून झालेली आहे. मी इकडे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, एक 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे बारीक चिरून, हिरव्या मिरच्या घेतल्यात. हिरव्या मिरच्या तुमच्या चवीनुसार तुम्ही घ्या. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त घ्या, तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर अगदी 2 मिरच्या घेतल्या तरी चालतील, कारण बाकीच्या मसाल्यांचा ना फ्लेवर खूप छान येतो या पुलावला. मी जरा तिखट जास्त खाते म्हणून थोड्या जास्त मिरच्या घेतल्या. इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. माझ्या फ्रीजमध्ये अर्धा टोमॅटो होता तर मी तोच घेतला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक अख्खा टोमॅटो घेऊ शकता. आता मी अर्धा किलो चिकनचा पुलाव बनवते आहे, त्यामुळे मी फार म्हणजे हे सगळे जिन्नस मी खूप जास्त घेतले नाही आहेत, खूप कमी प्रमाणात घेतलेत. आणि मी एक मोठा कांदा इथे उभा असा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो हाताने मोकळा करून घेतला. आता हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्यांची एक पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये. बाय द वे मी एक अख्खा लसूण सोलला होता आणि एक 1.5 इंच आल्याचा तुकडा आहे, तो मी बारीक चिरून घेतला होता. आता ह्या सगळ्याची आपण पेस्ट करणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात कोथिंबीर पण थोडीशी ॲड करू शकता. आपलं तेल तापलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण बटाटे तळून घ्यायचे. बटाटे मी इथे पाण्यात असे घालून ठेवले होते, ते छान असे निथळून घ्यायचे आणि जरा सांभाळूनच कढईत घालायचे, कारण तेल उडणार आहे आपल्या अंगावरती. आपला बटाटा तळून झाला. आता कांदा आपल्याला खरपूस असं तळून घ्यायचा आहे आणि कांद्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, त्याने कांदा लवकर शिजतो पण आणि छान असा गुलाबी पण होतो. तर साधारण एवढा ब्राऊन करून घ्यायचा आहे कांदा. आणि आता ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं लसणाची पेस्ट जी आपण करून घेतली होती ती पण घालायची आहे. सगळ्यात आधी मी हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेते. टोमॅटो, कांदा सगळं छान परतलं गेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिकन. चिकनला मी काही मॅरिनेट वगैरे करून ठेवलं नव्हतं, पण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. हे सगळं तुमच्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. म्हणजे तुम्हाला चिकनला जर दही आणि सगळे आपले जे सुके मसाले असतात ते सगळे तुम्हाला लावून ठेवायचे असतील आधीच तर तुम्ही लावून ठेवू शकता, पण मी युजली नाही करत. खूप वेळ असेल माझ्याकडे तर मी करते, वेळ कमी असेल तर मी नाही करत. ही जिऱ्याची पूड आहे, मी घरी बनवून ठेवली, ती घालते 1 चमचा. त्यानंतर हा बिर्याणी मसाला आहे, हा इतकाच उरला तर मी एवढा घालते याच्यात. त्यानंतर हा एव्हरेस्टचा गरम मसाला आहे. युजली माझ्या सासूबाई घरी सगळे मसाले बनवतात, त्यामुळे मला कधीच बाहेरचे विकतचे मसाले घ्यावे लागत नाही. पण सिन्स माझ्याकडे गरम मसाला संपला होता तर मी एमर्जन्सीमध्ये एव्हरेस्टचा गरम मसाला वापरला आहे. पण तुम्ही घरी बनवलेला मसाला जर वापरलात गरम मसाला तर अतिउत्तम. मीठ घालायचं राहिलं, सगळ्यात महत्त्वाचं. मीठ अंदाजे घाला. आणि आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. दही मेन इन्ग्रेडियंट आहे या रेसिपीचा. तर मी दही ना हे बघा असं ताकाप्रमाणे करून घेतलं आहे, म्हणजे दही थोडंसं फेटून त्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आहे, म्हणजे दही फाटणार नाही. दही घातल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे दह्यामध्येच आपल्याला चिकन थोडा वेळ शिजवायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पाणी आपल्याला भात तांदूळ घातल्यानंतर आपल्याला पाणी लागणार आहे थोडंसं, ते सुद्धा, कारण आता चिकन त्याचं पाणी सोडणार आणि दह्याचं सुद्धा छान पाणी सुटणार. तर चला आता आपल्याला एक साधारण स्लो गॅसवरती साधारण एक 10-15 मिनटं लागतील आपलं चिकन शिजायला.
तर जोपर्यंत आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत मला तुम्हाला माझे पेंटिंग्स दाखवायला आवडेल. तर हे पेंटिंग्स मी बनवलेत घरी. हे कॅनव्हास पेंटिंग्स आहेत आणि त्यांना माझा नवरा छान असं फ्रेम करून भिंतीवर लावतो, कारण त्याला खूप आवडतं जेव्हा मी पेंटिंग बनवते कुठलं. आणि हे एक पेंटिंग आहे. हे माझं सगळ्यात पहिलं पेंटिंग होतं. मी यूट्यूबवर जरी आत्ता आलेले असले तरी इंस्टाग्रामवर मी बरीच ॲक्टिव्ह आहे खूप आधीपासनं. सो म्हणजे बऱ्याच महिन्यांपासनं मी इंस्टाग्रामवरती माझे डेली व्लॉग्स, मिनी व्लॉग्स अपलोड करत असते. त्यानंतर माझे पेंटिंगचे व्हिडिओज तुम्हाला तिकडे बघायला मिळतील, फोटोग्राफी माझी बघायला मिळेल, व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी अशा बऱ्याच गोष्टी मी इंस्टाग्रामवरती अपलोड करत असते. तर प्लीज माझं इंस्टाग्रामचं पेज तुम्ही विजिट करा आणि तुम्हाला जर माझं कॉन्टेंट आवडलं तर प्लीज मला फॉलो करा आणि माझ्या पोस्ट्सना लाईक करा. Hello. Hello. Baby. Welcome to our home. Baby. लवकर आलास तू तरी. जाऊ परत. नाही नाही नाही, ये ये परत ना? बस. मला लाज वाटते. बरं ठीक आहे, सांगते तुला, ये. कारण जसं मी तुला बोलले ना, मी खूप आणि मला ना खूप दिवसांपासून डाऊट होताच. कितीचं होतं, 2020चं होतं ते पेज. एवढे दिवस मी ते इनॅक्टिव्ह ठेवलं होतं, तर ते चालेल का परत, एक्सेप्ट करेल का? हा परत हे करेल का? तो बेबी. हा मम्मीने दिलेला होता. परत रिब्रँड. पुढे. तर आणि ना अजून एक गोष्ट डोक्यात काय होती माहिती, की त्यावेळेला ना तेव्हा समजा मला हा प्रॉब्लेम आला तर आपला पुलाव ऑलमोस्ट रेडी आहे. आणि आता मी इथे रायता करते आहे. मी नेहमी बुंदी रायता बनवते जेव्हा पण मी चिकन बिर्याणी किंवा चिकन पुलाव बनवते, तेव्हा आम्हाला दोघांनाही बुंदी रायता खायला खूप आवडतो. तर मी इथे दही घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तितकं दही, म्हणजे जितका तुम्हाला रायता करायचा आहे तितकं दही तुम्ही घ्या. त्यानंतर मी हे दही इथे फेटून घेणार आहे. छान असं क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत फेटायचं. आणि त्यानंतर मग यामध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. त्यामध्ये इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या, म्हणजे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती घालूयात. कोथिंबीर घेतली आहे ती पण घालूयात. त्याचबरोबर आपण यामध्ये मीठ घालूयात. आणि ही जिऱ्याची पूड आहे माझ्याकडे घरी बनवलेली, ती पण थोडीशी घालूयात. छान चमच्याने आपण मिक्स करून घेऊया. झालं आपला रायता तयार. आता जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल तेव्हा यामध्ये बुंदी घालून तुम्ही खाऊ शकता. आपला पुलाव सुद्धा इथे तयार झालेला आहे. तर मी याला एका हाताने मिक्स करते, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे. चिकन पुलाव बनून तयार आहे. आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर घालते. मी कधीही म्हणजे जेव्हा आपण तांदूळ शिजायला घालतो तेव्हा मी कधी कोथिंबीर घालत नाही त्या पाण्यामध्ये. मी कायम कोथिंबीर अशी वरनं घालते, म्हणजे तेव्हाच तो कोथिंबीरीचा फ्लेवर छान येतो. तर चला आता जेवायला घेऊयात. खूप भूक लागली आहे, अमितला पण भूक लागली आहे, मला पण भूक लागली आहे. चलो. आपण जे बटाटे आधी तळून घेतले होते ते पण मी याच्यावरून असे घालते. आता ते तळलेले बटाटे तुम्ही कसेही खाऊ शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या ताटात बाजूला घेऊन सुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्ही जेव्हा आपला तांदूळ आपण शिजायला घातला कढईमध्ये तेव्हा सुद्धा बटाटे घातले असते तरी चाललं असतं. पण मी असे वरनं घालते जनरली, कारण त्याने तो त्याचा क्रिस्पी टेक्स्चर असतो तसाच राहतो. तर चला झालंय आता सगळं. आता जेवायला घेऊयात. अमित जेवायला चल. चल. चल झालं.
काय करते हो तिकडे? ये ना. तुला या प्लेटमध्ये देऊ की स्टीलच्या प्लेटमध्ये? कुठल्या पण ब्रेड मिळतं? मला पण तो खोकला जाऊ दे. बस थँक्यू. आणि रायता फ्रीजमध्ये. हां सर, मी तुला देते रायता. हां चालेल. एक मिनिट थांब. इतकं पण चालत नाही तुला. बस 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 बस. स्टोरी इज गुड. स्पून ऑलरेडी आणलाय सर. हाऊ इज इट? गुड. Very nice sugar. Love it. I love it. थँक्यू. एक फक्त आता आपण. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवते. माझा हा साधा सिम्पल ब्लॉग शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनापासनं आभार. आणि आता आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड आणि काळजी घ्या.